पहा मुलींनो, आपण बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्या देशामध्ये राज्य किती आहेत, केंद्रशासित प्रदेश किती आहेत, तर त्यावेळी तुम्ही आठवता. सांगा बरं, आपल्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8. आता हे लक्षात तुमच्या. पण त्यांची सगळ्यांची नावं येतात का तुम्हाला? नाही येत. मग ते सोप्या पद्धतीने ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं यासाठी मी इथे एक वाक्य लिहिलेलं आहे. वाचा तुम्ही. बघा, ह्या वाक्यावरून हे वाक्य ते लक्षात राहिलं तुमच्या. सोपं आहे. दादी आप जल्दी चलो, है की नाही? राहिलं लक्षात? मग पहा, या प्रत्येक अक्षरावरून मी तुम्हाला त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव सांगणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे. पहिल्यांदा आहे दा, त्यानंतर दी. दी 2 वेळा आले. पहा इथं दी काय आले? 2 वेळा. म्हणून आपण एकदाच घेऊया. आता इथलं घेत नाही. त्यानंतर आ, आ फ. त्यानंतर काय आहे? ज ल दी. वेगवेगळे लिहिते मी. ज य आणि दी. आता काय राहिलं शेवटचं ग? चलो. चलो इकडे लिहिते. च लो. पहा, तर त्या दा पासून पहिल्यांदा दादर नगर हवेली. कोणता आहे केंद्रशासित प्रदेश? दादर हवेली. दादर नगर हवेली. त्यानंतर आ पासून अंदमान. आ पासून काय आहे? अंदमान निकोबार. अंदमान निकोबार बेट आहे ते. त्यानंतर प पासून पेदुचेरी. पेदुचेरी. त्यानंतर ज पासून जम्मू काश्मीर. ज पासून काय आहे? जम्मू काश्मीर. त्यानंतर ल पासून लडाख. ल पासून काय? लडाख. त्यानंतर